तिकडे नाशिकमध्ये सलग 6व्या दिवशी गोदावरीची पूरस्थिती कायम आहे। दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत आता गोदावरीच्या पुराचं पाणी पोहोचलंय। रामकुंड आणि गोदा घाटाचा परिसर पुराच्या पाण्याखाली वेढला गेलाय। गोदा घाटातील अनेक मंदिरांना देखील पुराच्या पाण्यानं वेढा घातलाय। गंगापूर धरणामधून करण्यात येणाऱ्या विसर्गामुळे गोदावरी नदी पात्रामध्ये पूरस्थिती पाहायला मिळते। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी पवन येवले आपल्यासोबत आहेत। पवन, दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत आता पाणी आल्याचं कळत आहे। नक्कीच आपण जर बघितलं तर गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आता गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। काल प्रशासनाच्या माध्यमातून जवळपास 6000 पेक्षा अधिक वेगानं क्युसेस वेगानं पाण्याचा विसर्ग जो आहे तो नदी पात्रात करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे। मात्र सलग 6व्या दिवशी आपल्याला गोदावरी नदीची पूर परिस्थिती जी आहे ती कायम असल्याचं बघायला मिळत आहे। आपण सध्या नाशिकच्या अहिल्यादेवी होळकर ब्रिज परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणावरून आता नदी पात्रामध्ये पाणी जे आहे ते प्रवाहित होत असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। मात्र या पाणी पातळी वाढल्यामुळे रामकुंड परिसरातील जे अनेक मंदिरं आहेत ते आता पाण्याखाली वेढले गेलेले आहेत। संपूर्ण रामकुंडाचा जो परिसर आहे तो आता पाण्याने वेढला गेलेला आहे आणि त्यामुळे आपल्याला या ठिकाणी एक पूर परिस्थिती कायम असल्याचं बघायला मिळत आहे। खरं तर आज नाशिकला पावसाचा येलो अलर्ट जो आहे तो देखील देण्यात आलेला आहे। त्यामुळे अशाच पद्धतीचा आणखी पाऊस जर सुरू राहिला किंवा यापेक्षा आणखी अधिक पाऊस राहिला तर धरणातून आणखी विसर्ग केला जाऊ शकतो। त्यामुळे नदीकाठ परिसरातील नागरिकांना प्रशासनाच्या माध्यमातून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। मात्र आपण सध्या ही रामकुंड परिसरातील दृश्य पाहत आहोत। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते आपल्याला बघायला मिळत आहे। संपूर्ण रामकुंड परिसर जे आहे ते पाण्याने वेढल्या गेल्याचं चित्र बघायला मिळत आहे। या ठिकाणावरती सुरू असलेल्या दैनंदिन पूजाविधी आहेत त्याच्यावरती देखील आता परिणाम या ठिकाणी झालेला आहे आणि अशाच पद्धतीचा आणखी जर काही पाऊस सुरू राहिला तर धरणातून विसर्ग केला जाण्याची देखील शक्यता आहे। नक्कीच पवन, त्यामुळे नाशिककरांनी देखील काळजी घेणं गरजेचं आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।